नसतील तर भविष्यामध्ये आपल्याकडे मन आहे कोणाला पडलं आपण ते विसरून गेलो आणि ते विसरून बाहेर यायला कोणालाच नको वाटायला लागलं। मला चांगला आठवतं की 2000 त्याचबरोबर आमच्या शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मित्र बघितलं नाही त्या उपरी गट शिक्षणाधिकाऱ्यापासून ते आंदोलनाला बसल्यावर काय सांगाल? आज शाळेचा पहिला दिवस 15 मार्च 2024ला महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेसंदर्भात एक जाचक GR काढलेला आहे। त्या अनुषंगाने त्या GRचा विरोध करण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यव्यापी धरणे आंदोलन जाहीर केलेले असून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद समोर आज धरणे आंदोलन संच मान्यतेचा GR रद्द व्हावा यासाठी करण्यात येत आहे। काय मागण्या, प्रमुख मागण्या काय? 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो GR आहे तो GR रद्द व्हावा। तसेच शिक्षकाला जो ड्रेस कोड महाराष्ट्र शासनाने लागू केला आहे तो ड्रेस कोड रद्द व्हावा। त्याप्रमाणेच निरक्षर सर्वे करून निरक्षराला शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने आमच्यावर तंबी करून आम्हाला शाळा वाऱ्यावर सोडून निरक्षकाला शिकवत फिरा ही जी शासनाची भूमिका सध्या चालू आहे त्याच्यावर विरोध करण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेचे स्थानिक प्रश्न या संदर्भात आमचं आंदोलन आज या ठिकाणी होत आहे। मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यांना काय पद्धतीचं आंदोलन? मागण्या मान्य झाल्या नसल्या तर आमच्या राज्य शाखेने ज्या पद्धतीनं पुढील आंदोलनाचे टप्पे ठरवलेले आहेत त्या टप्प्याप्रमाणे आंदोलन वारंवार होत जातील।